वंचित आता मवियामध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। या संदर्भात मवियामधील नेत्यांसोबत प्रकाश आंबेडकरांची चर्चा होणार आहे। वंचितचा इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात येत्या 28 डिसेंबर नंतर निर्णय होणार आहे। इंडियामधील वंचितच्या सहभागासंदर्भात उद्धव ठाकरेंनी शरद पवार, राहुल गांधी आणि खरगेंसोबत चर्चा केली आहे। त्यामुळे आता वंचितला मविया आणि इंडिया आघाडीमधील लवकरच एंट्री मिळणार असल्याची चिन्ह आहेत। अखेर ठरलंच, नुसतं ठरलं नाही तर मुहूर्त पण निघाला। 28 डिसेंबर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीचा घटक पक्ष करून घेण्यासाठीचा मुहूर्त। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला नालायक म्हणून हिणवलं। काँग्रेसवाले नालायक आहेत एवढं लक्षात घ्या महाराष्ट्रातले। तर राष्ट्रवादी त्यांच्यासाठी टिल्लू पिल्लू आहे। टिल्लू पिल्लू काय बोलतात याच्याकडे आम्ही दुर्लक्षित करायचं ठरवलेलं आहे। मात्र मोदींना सत्तेतून पायउतार करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची वंचित याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत इंडिया आघाडीचा घटक पक्ष बनणार आहे। काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो 28 तारखेपर्यंत इकडले नेते थोडे व्यस्त आहे, त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती 28 नंतर होईल। त्यात 100% हा निर्णय होईल। प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीचे हात बळकट। विस्तवही न जाणाऱ्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं जुळावं म्हणून पुढाकार घेतला तो उद्धव ठाकरेंनी। इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांनी देखील काँग्रेसच्या खरगेंकडे आंबेडकरांसाठी शब्द टाकला। आपण प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून द्यावं आणि तो तुम्ही राजा त्यांच्याशी सुरू करावा। मला असं दिसतंय उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्याशी काही सुसंवाद केला। याच्यातून एकत्रित काम करण्याची भूमिका त्यांनी आणि आमच्या सगळ्या सरकारांनी मान्य केली, तर त्याचं मी स्वतः स्वागत करतो आणि ते करणं आज गरजेचं आहे असं मला वाटतं। इंडिया आघाडीतल्या एंट्रीचा पिक्चर क्लिअर होत नाही तोपर्यंत आंबेडकरांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल सुरू होता। मात्र आता संभ्रमाचं मळभ दूर झाल्यामुळं आंबेडकरांमधला आशावादही जागृत झाला। एकत्र येणार नाहीत मान्य, आपण धरून चालू, मी ते गैर धरूनच चाललोय की आपण किती डोकं आपटलं तरी शेवटी कुटुंबालाच प्राधान्य दिलं जाईल आणि कुटुंबाला प्राधान्य दिल्यामुळे इथे असणारे एकत्र येतील अशी काही परिस्थिती नाही। काल तुम्ही मुंबईमध्ये सभा होती, त्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की आघाडीची मोड बांधणे म्हणजे इंडिया आघाडीची मोड बांधणे हे थोडंसं कठीणच दिसते आणि कितीही झालं तरी कुटुंबालाच प्राधान्य देण्यात येईल, शक्यता वाटते। ते मी असं काय परिस्थिती आहे ती लोकांसमोर मांडली, त्याच्यामुळे तशाच पद्धतीने वागतील असं काही नाही आहे। लेट्स होप फॉर दी बेटर असं म्हणू आपण। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर सर्वप्रथम पुढारी न्यूजनं बातमी ब्रेक केली होती। इंडिया आघाडीची बैठक इथे झाली होती अशोका हॉटेलच्या या हॉलमध्ये आणि इथे नेहमीच्या बातम्या तर सगळ्या तुमच्यापर्यंत आल्याच असतील, पण इथे जिथे मी आता बसलेलो इथेच शरद पवार, सोनिया गांधी इकडेच बसल्या होत्या, इथे दोघे बसले होते आणि सगळे बाकीचे बसले होते। इथे एक कागदाचा हा चिठ्ठोरा सापडलेला आहे ज्याच्यावरचं नाव तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा होईल किंवा कदाचित अनेक प्रश्न सुद्धा तुम्हाला पडतील, कारण हे नाव आहे प्रकाश आंबेडकर। इंग्लिशमध्येही लिहिलेलं आहे, मराठीतही लिहिलेलं आहे प्रकाश आंबेडकर, आणि तुकडे करून हा कागद खाली पडला होता। महाराष्ट्र काँग्रेसनं दिल्लीश्वरांपेक्षा एक पाऊल पुढे टाकलं। प्रकाश आंबेडकरांची हातमिळवणी केल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन शक्य असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। प्रकाश आंबेडकरजी सभा होत आहे, सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे, पण प्रकाश आंबेडकरांजींना आणि वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मला वाटतं की आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांजींनी महाविकास आघाडीसोबत यावं। तिकडे महायुतीच्या वतीनं शिंदेच्या शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी प्रकाश आंबेडकरांना ऑफर दिली आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भुईसपाट करणार तर एकमेव प्रकाश आंबेडकर राहणार आहे। काँग्रेसचा काही विरोध नाही, राष्ट्रवादीचा काही विरोध नाही, कुणाचा विरोध आहे? एकही बैठक तिन्ही नेत्यांबरोबर झाली का? यांना त्या प्रकाश आंबेडकरला झुलवण्यामध्ये इंटरेस्ट आहे हे प्रकाश आंबेडकरांनी ओळखलंय, म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा यांना झुलून त्यांची जागा निश्चित दाखवल हे मात्र निश्चित आहे।
यावं, प्रकाश आंबेडकरांनी केव्हाही यावं, त्यांचं एक आदराचं स्थान आमच्याकडं आहेत, मनातही आहेत आणि पक्षातही आहे. त्यांनी जर आले तर आम्हाला तर आनंदच होईल. निश्चित आम्ही त्यांचं वेलकम करू, रेड कार्पेट टाकू. एकही खासदार आमदार नसणाऱ्या वंचित आघाडीची पॉलिटिकल व्हॅल्यू काय आहे हे जाणून घेण्यासाठी 2019 मधल्या लोकसभेच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. 2019 मध्ये 10 लोकसभा मतदारसंघात वंचितला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. अकोल्यामध्ये 2,78,848 मतं, बुलढाण्यात 1,72,627 मतं, चंद्रपुरात 1,12,079 मतं, हिंगोलीत 1,74,051 मतं, परभणीत 1,49,946 मतं, नांदेडमध्ये 1,66,196, लातूरमध्ये 1,12,255, सोलापुरात 1,70,000, सांगलीमध्ये 3,02,34 मतं, तर हातकणंगलेत 1,23,419 मतं वंचितला मिळाली होती. 2/3 मेजॉरिटी आली तर मग आपल्याला पाहिजे ती त्या ठिकाणी करता येतं. तेव्हा उद्याचा हा जो हमला आहे हा जर थांबवायचा असेल तर 2/3 मेजॉरिटी पर्यंत जाणार नाही याची पहिल्यांदा दक्षता घेतली पाहिजे. आपल्याला बिहारमध्ये जाऊन तर काही करता येणार नाही, पश्चिम बंगाल UP मध्ये आपल्याला जाऊन करता येणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला करता येईल. मोदींना सत्तेतून पायउतार करणं हा इंडिया आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस राष्ट्रवादी जुनं वैर विसरतील. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो याची प्रचिती येईल. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.